नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे सायली आली म्हणून सगळ्यांना इतका आनंद झाला आहे. कल्पना तर म्हणते सायलीला तू कुठलंच काम करायचं नाही, फक्त आणि फक्त आराम करायचा. प्रतिमा पण तेच सांगत असते, अजिबात कामाला हात लावायचा नाही, आराम म्हणजे आरामच. बाकी सगळेजण तिची खूप काळजी घेत आहे. प्रताप तर तिला हसू लागतो की आता तुझी काही खेळ नाही, आता तुला 2-2 आयांच्या तावडीत सापडल्यामुळे खूपच चांगला आराम करायला भेटणार आहे. सगळेजण हसायला लागतात. तितक्यात अर्जुन सायलीला म्हणतो, मी तुझ्यासाठी एक गोष्ट आणली. तर तो त्या कागदमधनं एक गोष्ट काढतो, ती म्हणजे मंगळसूत्र. त्यावेळेला तो तिला इमोशनल होऊन म्हणू लागतो, तू मंगळसूत्र काढायला तयार नव्हती, जबरदस्ती तुला काढायला भाग पाडलं गेलं. त्यावेळेला तुझी झालेली अवस्था मला चांगली आठवते. तुझं खूप जवळचं आहे नाही. तर ती म्हणते, माझ्या जीवापेक्षा जास्त जपते मी माझ्या मंगळसूत्राला. मला त्यावेळेला काय करावं आणि काय नाही असं सुचतसुद्धा नव्हतं. माझं मंगळसूत्र ज्या वेळेला काढण्यात आलं, आता अर्जुनने ते दिलं आहे म्हटल्यावर तिला फार आनंद होतो. सगळेजण कौतुकाने तिला म्हणू लागतात की आता खूप छान दिसते. तर आता तू जाऊन आराम कर, फ्रेश व्हा. आता सगळेजण त्या दोघांना आराम करायला सांगतात. इथे मात्र आपला चैतन्य थोडीशी हसी मजाक करण्यासाठी म्हणू लागतो, अस्मिता तू दिवसभर घरी होती तर तू स्वयंपाक बनवलास की नाही? तर ती म्हणते, मी काही दिवसभर घरी नव्हते, मी ऑफिसला गेले मग घरी आले. स्वयंपाक काय रे, मी का स्वयंपाकीन बाई दिसते का तुला? तर तो म्हणतो, अगं सगळेजण दमले, एक दिवस तर तू काहीतरी बनवायचंस की नाही, गोडधोड काहीतरी करतेस का? मग ती म्हणते, मी नाही बनवलं. प्रतिमा म्हणते, थांबा मी शिरा बनवते. तितक्यात श्वेता म्हणते, मी बनवते, आधी कॉफी बनवून सायलीताई आणि अर्जुन दादाला देते आणि मग सगळ्यांसाठी शिरा बनवते आणि स्वयंपाक पण रेडी आहे. मग सगळेजण आता तिथे गप्पा गोष्टी करत असतात. सायली आणि अर्जुन त्यांचा मी टाईम एन्जॉय करत असतात. इतक्या दिवसानंतर सायली पुन्हा आपल्याकडे आली, ह्या गोष्टीचा आनंद अर्जुनला झालेला आहे. अर्जुन म्हणू लागतो की मी माझ्या बाळाला आणि तुला बाहेर नाही काढू शकलो, त्याच्यासाठी सॉरी. सायली म्हणते, अहो सॉरी कशाला म्हणताय? माझ्या बाळाला माहिती आहे की तुम्ही किती स्ट्रॉंग बाबा आहात, तुम्ही आम्हाला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि बाळ म्हणत असेल पोटामध्ये, माझा बाबा किती हुशार आहे आणि त्याला तुझ्यावरती खूप अभिमान आहे. आणि त्याच वेळेला अर्जुन पोटाला हात लावतो आणि काय योगायोग त्याच वेळेला बाळाने किक मारली आणि ती जाणवली आपल्या अर्जुनला. अर्जुनला इतका आनंद झाला, माझ्या बाळाने पहिल्यांदा माझ्याशी बोलताना किक मारली, किती छान वाटते. तर सायली त्याला हसू लागते, अरे खूप दिवसापासून चालले हे, पण आज तुम्हाला कळलं. पण आता सायलीच्या समोर एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे मुलींना शोधणं. त्या मुली फार महत्त्वाच्या आहे सापडणं. त्यांच्या बाबतीत काही दुर्घटना व्हायला नको. आपल्या मुलींसारखं तिने आजपर्यंत त्या मुलींना जीव लावले आणि मुलींची काळजी तिला सतवत आहे. तर आता ते अर्जुनला म्हणते, आपण कामाचं बघूयात का? आपण सगळे आत्तापर्यंत घडलेले सगळे गोष्टी क्रमशीर राहू आणि सगळ्यांना एकदम क्रमाने लावल्यानंतर मला काही गोष्टी आठवल्या तर आठवल्या. कारण मला असं वाटते, याच्या आधी कुणालाही माहीत नव्हतं की माझ्या नावावरती हे आश्रम केलेले, आणि जेव्हापासून माझ्या नावावर आश्रम केलं तेव्हाच कोणतरी प्लॅन करायला सुरुवात केली, म्हणजे ती व्यक्ती आपल्या आसपासचीच आहे. त्याच वेळेला कानोसं घेत हलक्या हलक्या पावलांनी श्वेता रूमच्या बाहेर येऊन कानोसं देऊन ऐकणारच. त्याच वेळेला आपला चैतन्य जातो आणि म्हणतो की श्वेता काय करतेस तू? तर ती म्हणते, कॉफी द्यायला आले. तर तो म्हणतो, दे माझ्याकडे, मी नेऊन देतो. आणि मला ना सतत तुला पाहिलं की असं वाटतं, मी तुला कुठेतरी पाहिले कुठेतरी आपली भेट झाली आहे एखाद्या पार्टीमध्ये, एखाद्या मित्राची मैत्रीण म्हणून, असं काहीतरी. तर ती म्हणते, नाही असं कुठल्याही ठिकाणी गेलेलं नाही, माझी तुमची कधी भेटच झाली नाही. ठीक आहे, इट्स ओके म्हणत चैतन्य तिला जायला सांगतो. इकडे मात्र फक्त पागल व्हायची बाकी ही बाई बरं का. तिच्या डोक्यात फरक पडला आहे. इतकी वेड्यासारखी वागते, तिला ना सारखी सायली दिसायला लागली आणि म्हणते की इथे सायली होती, आता नाही आहे, तिला कुठून आणू मी, मला ती इथेच हवी म्हणून इतकी हायपर होते. आणि तिला शांत करण्यासाठी सीमा प्रयत्न करत असते, मात्र ती आउट ऑफ कंट्रोल चालली आहे. तिला वेड्याच्या ना चांगले झटके यायला लागले. दुसरीकडे आपण पाहू शकतो की चैतन्याला इथे अर्जुनने फोन करून बोलवून घेतलं आणि मग चैतन्य हसल्यावर म्हणतो की बघा ना तुमच्या घरात काय सिस्टम आहे, पाहुण्यांनी चहा आणायचं तुमच्यासाठी. अर्जुन म्हणतो, तू पाहुणा आहे, खायचा मार. दोघांमध्ये चेष्टामस्करी सुरू होते. तर सायली म्हणते, खरंच विषय फार गंभीर आहे, काही गोष्टी आठवत असेल तर आपण इथे चर्चा करूया, बोलूया. मग ते तिघंजणं मिळून काही गोष्टींचा चांगला क्रम लावू लागतात. त्यांना काय आठवतं आहे का, त्या गोष्टी चांगल्या जोर लावून डोक्याला आठवू लागतात. आणि ते सायली म्हणते की मला ना त्या जागेवर जायचं, ज्या जागेवर त्या मुलीला ठेवलं होतं, त्या जागेवर नक्कीच काहीतरी क्ल्यू मिळेल. आता सायली त्या हट्टाने निघालेली आहे. अर्जुन नाही म्हणतोय. खाली मात्र जोरदार प्लॅनिंग चालू आहे.
श्वेताला माहिती आहे की आता घरचे फार दबाव आणतील तिच्यावरती, तिला कुठेही बाहेर जाऊ देणार नाही. मग अर्जुन काय करतोय हे सायलीला कानूसं घेत कळलंच सायलीचा कानूसं घेतल्यावर. तर इथे सायली निघाली म्हटल्या घरातली मंडळी आता तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागतात. सगळेजण तिला म्हणतात की तू कुठे जायचं नाही, फक्त आरामच करायचा. कल्पना तर मात्र तिला खूपच जास्त रागवते की नाही आता तुझं चालणार नाही. प्रतिमा आता आपल्या सायलीला म्हणते की खूप झालं बाळा, कधीतरी कुणाचं ऐकायला हवं. तू दमली नसशील पण तुझं बाळ दमलं असेल तर त्याचा विचार कर, मोठ्या माणसांचं ऐकायला हवं की नाही. तर इथे आता अर्जुनकडे सायली पाहते आणि अर्जुन म्हणतो की माझंही तेच म्हणणं आहे, पण तुझ्या हट्टासमोर काय करावं, प्लीज सगळ्यांचं ऐक. सगळेजण म्हणत आहेत तर कुठेही जाऊ नको. आज आपली आजी तुला बोलवते, प्रतिमा सांगते सायलीला त्यांना जाऊन भेट. मग सायली म्हणते बरं, फक्त मला अर्जुन काय होते काय नाही मला सगळं खडानखडा तिथलं घडलेली हकीकत मला सांगायची बरं का, वेळोवेळी फोन करत राहा. आणि अश्विन पण म्हणतो की सोनोग्राफी पण करायची आपल्याला, आजचे दिवस आराम कर, उद्या तुझी सोनोग्राफीची अपॉइंटमेंट आहे, आपण हॉस्पिटलला पण जायचं आहे, प्लीज कुठे जाऊ नको, स्वतःची काळजी पण घ्यायला हवी की नाही, भेटतील ना मुली. अर्जुन म्हणतो हो, आता आम्ही लगेच त्या ठिकाणी जायला निघतो, इन्स्पेक्टर सावंतला पण बोलवून घेतो. आता अर्जुन निघाला आहे, सायली त्याला जाऊ देते आणि आता सगळेजण तिला म्हणतात की तू आरामशीर बस बरं इथे. तर आता दुसरीकडे पाहतोय की चैतन्याला फार टेन्शन आले. आता सायली बाहेर आली, तर सायली बाहेर आली म्हटल्यानंतर त्याने टोनीला फोन लावला आहे. सचिन म्हणू लागतो टोनीला की सायली बाहेर आली आणि ती मुलगी 21 वर्षाची हे पण सिद्ध केले, तर पुढे काय करायचं. तर आता पेनड्राईव्ह जे आहे ना सचिनकडे दिलेले टोनीने, ते तो म्हणतो की घेऊन ये, कारण त्याच्यात डाटा आहे खूप महत्त्वाचा आहे, त्यातनं कळेल की बाकीच्या मुले आपण जिथे ठेवलं आहे ना त्याचं लोकेशन आहे, तर तो डाटा फार महत्त्वाचा आहे. तर ते पेनड्राईव्ह घेऊन ये. आता सचिनला आठवतच नाही ते पेनड्राईव्ह कुठे ठेवले, पण तो म्हणतो की हो 2 तासात भेटायला बोलवले, पटकन 2 तासात ते पेनड्राईव्ह घेऊन आपण जाऊया. तर आता राकेशला विचारतो पेनड्राईव्ह कुठे आहे, तर राकेश म्हणतो मला काय माहीत, तुला माहिती असेल ना. तर दोघंजणं मिळून शोधूया असं म्हणत ते आता पेनड्राईव्ह शोधू लागले, कारण टोनी फार डेंजर माणूस, त्याला जर कळलं ना पेनड्राईव्ह हरवले तर काही खेर नाही. महिपतपेक्षा पण भयंकर डेंजर व्यक्ती म्हणजे हा टोनी आहे. पुढे आपल्याला आता पाहायला मिळते की सचिन घाबरलेला आहे, आता ते पेनड्राईव्ह शोधते. तर इकडे आपला अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत पोचलेले आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती मुलगी सगळ्यात पहिले सापडली. तर त्या ठिकाण ते ठिकाण म्हणजे रविराजचं प्लॉट आहे, त्याच्यात 2 रूम आहे आणि त्याची प्रॉपर्टी. तर आता त्या प्रॉपर्टीवरती काहीतरी कॅमेरे वगैरे असं काहीतरी असावं ना. तर प्रतिमा त्याला इथे आपण बघतोय, अर्जुन फोन करतो आणि म्हणू लागतो की इथे कोणाला केअरटेकर म्हणून ठेवलं आहे का, इथे कॅमेरे आहे का. तर ती सांगते की हो केअरटेकर पण आहे आणि कॅमेरे पण आहे. केअरटेकरचा नंबर आता इथे अर्जुन मागतो आणि मग प्रतिमा आत्या देते. तर अर्जुन म्हणतो सॉरी मी तुला त्रास देतो आहे. तर ती म्हणते अरे सॉरी काय, माझ्याच मुलीसाठी तू हे सगळं करतो आहे ना. आणि मग त्यात काय सॉरी, मला आता रविराजने जे सांगितले ते मी तुला सगळं सांगते आणि तुला माहिती पण पाठवते. तिने आता ही सगळी माहिती फोनवरती अर्जुनला पाठवली आणि अर्जुन फोन लावतोय तर तो केअरटेकर फोन नाही उचलते. मग तो चैतन्याला म्हणतो की तू हा नंबर सतत ट्राय करत राहा, कारण ह्या नंबरचं पण काहीतरी कनेक्शन असेलच या सगळ्या गोष्टींशी. इथला केअरटेकर आहेस ना तो, मग तो कुठे आहे, तो कुठे गायब झाला आहे. तर सावंतचं लक्ष जातं कॅमेराकडे. कॅमेराना असा फिरवला आहे म्हणजे कोणतरी छेडछाड केली कॅमेऱ्यात काही गोष्टी येऊ नये म्हणून. तर ह्या गोष्टीचा काहीतरी संबंध लागेलच पुढे जाऊन. इथे मात्र सायली फारच अस्वस्थ असते, तिला सतत काळजी वाटत असते की अजून फोन नाही आला, अजून फोन नाही आला, कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष पण नाही. अश्विनला कौतुक करत असतो की सूपचा किती भारी वास येतोय, मला तर असं झाले सायली वहिनीच्या हातचा कधी पदार्थ खाईल. तर कल्पना म्हणते ना सायली तू कधीच ना आरामच करायचं, ऐकतच नाही आमचं. तरी ती सायलीला श्वेता भानावर आणते आणि सायली म्हणते काय, मग ती म्हणते अहो मला तुमच्यासाठी पदार्थ बनवायला किती आवडतात, तुम्ही माझ्या हातच्या गोष्टी खाल्ल्या का आनंदी असतात, मला ठाऊक आहे ना, मी तुमच्या सगळ्यांसाठीच हे बनवते, मला तुम्ही खुश असले का मी पण खुश असते माहिती आहे ना. कल्पना म्हणते ह्या मुलीशी बोलण्यात कोणी जिंकू शकणार नाही, तू तुझ्या मनातच करशील, कोणाचंच काय ऐकणार नाही ना. तर आपण पुढे आता एक गमतीशीर गोष्ट पाहू शकतो की ज्या वेळेला अर्जुन आणि सावंत चैतन्य जेव्हा त्या ठिकाणी जातात ना, त्या ठिकाणी काही गोष्टींची ओलाढाल सुरू करतात की इथे काय मिळते का, इथे काय पुरावा मिळेल का. तर आता इथे ते शोधाशोध करत असताना एक छोटंसं गोष्ट अशी दिसते अर्जुनला, ती उचलून तो पाहतो, आई हे तर पेनड्राईव्ह आहे. हां हे तेच पेनड्राईव्ह जे सचिन शोधत आहे, त्याला आठवत नाही त्याने कुठे ठेवले. आता हे पेनड्राईव्हचं काय प्रकरण आहे हे पुढे जाऊन तर कळेलच. इथे आता सायलीने हट्ट केला आहे का तिला त्या मुली शोधण्यासाठी ते लोकेशन आले आणि तिथे जायचे. कल्पना तिला नकार देत असते, मात्र तिचा हट्ट फारच आहे. अर्जुन म्हणतो की मी काळजी घेईल, तू काळजी करू नको. कल्पनाचा नकार असतानाही अर्जुनने होकार करून घेतला.
तो म्हणतो की मी काळजी घेईल, सायलीला सुखरूप घरी आणेल, माझ्यावर विश्वास आहे ना. आता ह्या मुलांसमोर आईने हात टेकले बाबा यांच्यासमोर. हे मुलं ऐकायलाच तयार नाही. आता कुठे चालले, काय चालले, श्वेताला सगळं कळलं आहे. आणि इथे सचिन मात्र अस्वस्थ आहे, पेनड्राईव्ह मिळत नाही. त्यातनं ह्या प्रियाचा पण कॉल आला आहे. प्रियाची बडबड. प्रियाला तो म्हणतो प्लीज बाई शांत राहा, आधीच माझ्याकडनं पेनड्राईव्ह हरवले. तो टोनी फार संतापलेला आहे, त्याला ते पेनड्राईव्ह पाहिजे. तर आता पेनड्राईव्ह हरवले ही गोष्ट कळल्यावर प्रिया इतकी चिडते आणि म्हणते अरे आत्ता श्वेताचा कॉल आला, तिने सांगितलं की पेनड्राईव्ह अर्जुनकडे. आता अर्जुनकडनं पेनड्राईव्ह कसं मिळवायचं, त्यांच्या मागे किती गुंड पाठवायची, हा सगळा प्लॅन आता आराखडा तयार होतो आहे. आता लवकरच एक भन्नाट मोठा ट्विस्ट येणार. 2-4 मुलींना शोधायच्या नादात कितीतरी मोठं रॅकेट आपल्या अर्जुन सायलीच्या मार्फत पोलिसांना पकडलं जाऊ शकतं. चला, वाईटातून चांगलं कसं घडतं हे आपल्या या सिरियलमधनंच पाहायला मिळते. आपण आता घेऊ छोटीशी विश्रांती, पण चॅनलला तुम्ही सगळ्यांनी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्ता आपण घेऊ छोटी विश्रांती. धन्यवाद.